नमस्कार. तुझे अनंत देवारे या शीर्षकाच्या खाली किंवा या मथळ्याखाली एक आपण अनुभव जो आलेला आहे, उत्तम देवत्व जे अनुभवलेलं आहे त्याची एक आठवण मनाला किंवा शिकवण आपल्याच मनाला, आपल्या सगळ्यांना मिळावी असा एक अनुभव सांगते आणि त्या देवाला नमस्कार करते. त्यांच्यातल्या देवत्वाला मी अभिवादन करते. सज्जनस्य हृदयं नवनीतं यत् वदन्ति कवयस्तदलीकम् अन्यदेह विलसत् परितापात् सज्जनो द्रवती नो नवनीतम. असं एक सुभाषित आहे. सज्जनाचं हृदय म्हणे लोण्यासारखं असतं, अगदी मृदू, असं जे कवी लोक म्हणतात. तर हा कवी म्हणतोय की ते खोटं आहे. कारण काय तर अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती. दुसऱ्याच्या देहाला पीडा व्हायला लागली की सज्जनाचं हृदय द्रवतं. त्याला त्रास होत नसतो, दुसऱ्याचा त्रास बघून त्याचं हृदय द्रवतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याचं अंतःकरण हळहळतो, तो मदतीला धावतो. लोणी तसं नाही आहे. लोण्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते वितळणार नाही. त्याला स्वतःला विस्तवाची धग लागली की ते वितळतं. म्हणून लोण्याची उपमा देऊ नका. लोण्यापेक्षा सज्जनाचं हृदय कितीतरी श्रेष्ठ दर्जाचं आहे, मृदू आहे, पारदर्शी आहे, परोपकारी आहे. आता पूर्वी आठवत असेल 500च्या नोटा अचानक बंद झाल्या. त्या दिवशी खरं तर मी एका ट्रीपला जायचं ठरवलं होतं आणि माझ्या एका मैत्रिणींनी स्वतः विमान खर्च वगैरे पैसे भरून टाकले होते आणि मी तिला म्हणते घेऊन जा, मी बँकेतनं कॅश काढून आणली. तुम्हाला खोटं वाटेल, मी 500च्या नोटा काढून आणल्या होत्या. म्हणजे 500चं बंडल दिलं नव्हतं त्यांनी, काही नोटा, आणि तिला बरेच पैसे 25-30 हजार मला द्यायचे होते म्हणून मी तेवढ्या घरात ठेवल्या होत्या. जवळजवळ 5 दिवस झाले ती आली नाही. मी म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीत घेऊन जा. देवसुद्धा कशी परीक्षा बघतो. मी जेव्हा तिच्या हातात 500च्या, हे सत्य आहे, नोटा देत होते की तिने आपल्यासाठी एवढे 20-25 हजार ऑलरेडी आधी खर्च केले, तर आपण तिला द्यायला पाहिजे. हे देत असतानाच टी व्ही चालू होता आणि एकदम टी व्हीवर बातम्या आल्या आणि तिलाही फोन आला. म्हणून ती म्हणली थांब जरा फोन बघते. मग मी टी व्ही बंद केला आणि फोनवर बातम्या आल्या की 500च्या नोटा आज रात्रीपासून बंद आणि त्यामुळे 500च्या नोटा असतील त्यांचा व्यवहार होणार नाही, बँकेत भरावे लागतील, दुकानात वगैरे घेतल्या जाणार नाही. मी इतकी घाबरून गेले कारण मी तिला सगळ्या 500च्या नोटांचंच आणले होते पैसे. सुदैवाने ती बँकेत असल्यामुळे आम्ही त्यातून मार्ग काढला. ताबडतोब तिच्या बँकेत